हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं आरतीज रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज आपण सोयाबीन मसाला बनवणार आहोत. अशा प्रकारे सोयाबीन मसाला बनवाल तर खातच राहाल. कसं बनवायचं आहे ते आपण सांगणार आहोत. यासाठी आपण अर्धी वाटी सोयाबीन घेतलेलं आहे. गरम पाण्यामध्ये 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे. सोयाबीन भिजलेले आहे तर त्यामधलं सर्व पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे. नंतर पेस्ट बनवण्यासाठी आपण लहान आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, ते कापून घ्यायचे. कांदा कापून झाल्यानंतर लहान आकाराचा एक टोमॅटो घेतलेला आहे, तेही कापून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये कट केलेला कांदा ॲड करून भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर भाजत आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे. थोडंसं खोबरं ॲड करून भाजून घ्यायचं आहे. दोन्ही भाजून झालेलं आहे. नंतर मिक्सरचं भांडं घेऊन भाजलेलं सारण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. नंतर चिरलेला एक टोमॅटो, कोथिंबीर, लसणाच्या 2-4 पाकळ्या, थोडंसं मीठ ॲड करून पेस्ट करून घ्यायची. नंतर मसाला बनवण्यासाठी आपण एक ढोबळी मिरची घेतलेली आहे, कट करून घ्यायची. नंतर लहान आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत, तेही कट करून घ्यायचे. एक टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक कट करून घ्यायचा. कट करून झालेला आहे. नंतर कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून कांदा त्यामध्ये टाकून हलवून घ्यायचं आहे. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व. नंतर त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, ढोबळी मिरची टाकून थोडीशी हळद टाकून भाजून घ्यायचं. भाजून झालेलं आहे. नंतर त्यामध्ये आपण बनवलेली पेस्ट ॲड करायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे. नंतर तुमच्याकडे अवेलेबल असलेले सर्व मसाले त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि हलवून घ्यायचं. मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. 2 मिनिटासाठी मसाला शिजू द्यायचा आहे. नंतर त्यामध्ये सोयाबीन ॲड करून हलवत राहायचं आहे. थोडासा कुट्टा त्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे मस्त असा सोयाबीन मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.